बोलो गाईस, तर आता आम्ही आलो विंजय माता मंदिरापाशी. इथं एक 10 दिवस राहिले थंडीच. एवढ्यात आंघोळ्या केल्यात आम्ही. इथं पूल बांधला होता आम्ही. गेला सगळा पूल गेला वाहून, सगळं गेलं. पंचायत थारवाल्याने बघ कसला लोगो टाकलाय मग. इंडियाचा आहे का? नाही मग ते असं बोले डेविल डेविल बोले म्हणजे खैस खैस ए वा बाजूला काय इथं काय बगीचा आहे काय? बगीच्यामध्येच हिंडते. तामिनी होमस्टे काय म्हणतात सोसायटी वाली सगळी. लय महाग जाणार. ए कोंबड्या कसली ती? लोकांना माहित नाही. कमी लोकांना माहित. आज आज रहस्य खोलने वाला है मंदिर का. हे मंदिर आहे का? हा ते मंदिर विंजय माता. कोणचं हे? पुढं बघ पुढं. हा अरे हे लय फोटोनी बघितलेले. काय हे मंदिर? हा इकडून आहे का कुठून आहे? हा चल सरळ. कोणचे फोटो पाडले? या मंदिराचे बघितलेले का सेम मंदिर आहे काय माहिती इस्कॉनचं? इस्कॉन नाही रे, विंजय माता मंदिर, देवीचं मंदिर. नाही जरा जरा लुक्स तसे आहे त्याचे. आता आपल्याला इकडून आहे ना काय करायचं माहिती का? आम्ही याला होतो नॅशनल सर्व्हिस स्कीम. त्या कॅम्पच्या अंतर आणतो आम्ही झोपायचं. पण तुम्ही आहे का नाही दाबलं नाही कपते का? किती कॉन्सेप्ट झाला? हा 2.50. तुझी आई खवळून की मग पैसे घेणार का फुकट? कितीला? काप आहे का कोणचं आहे ते बघा. आईला मंदिर लय भारी आहे एवढ्या आतमध्ये. आतमध्ये एंट्री आहे का? इथं झोपायचे मंदिरात पाहिजे. वाड्याने जाता येईल म्हणून. आहे ना असं कसं घेता येईल? असं पाय पण मागे घेता येईल असं कसं घेता येईल? सिक्रेट लोकेशन आणलं. चला वाटेल काका अंगणवाडी पंगणवाडी नको करू. थांबा ना आपल्याला गायडन्स आहे ना. पण त्याला माहिती एवढे ए मला पण माहिती आहे इथून काय माहिती. कुठं? हा तिथं धबधब आवाज येत होता. खेकडी खेकडी तू सटका सटकीचीच काम करायच. कुठं घाललाय खेकडा? खडा नाही रे. तात्या गाइस न्यू कंटेंट क्रिएशन आज के व्लॉग में ये गिरने वाला है. उडला ना मग बास ना. आई लव्ह यू बघ.
याने भारी आणले. काका इथं काय झोपलाय का? ये रे, काय घेऊ? काय काय तुला घे, इथं आंघोळ्या करायच्या आम्ही. हा इथे 10 दिवस राहिलो होतो. हा NSS चा कॅम्प, नॅशनल सर्व्हिस स्कीम. हा इथे 10 दिवस राहिला. इथं आंघोळ्या करायचो, इथं बटन धुवायचं, बटन म्हणते इथं भांडी धुवायचं, कपडे धुवायचं आणि इथंच आम्ही स्विमिंग करायचो. आम्ही 100 मुलं होतो त्यावेळेस. 100 मुलं, त्यात 20 मुलं आणि 80 मुली. तर आम्ही इथं 80 मुली. तर इथून आम्ही आंघोळ करायचो. इथं सगळं इथं आम्ही पूल बांधला इथं खाली. हा वाहून गेला का? आहे आता त्याला झाले 2001 साली. आता 24 वर्ष झाले या गोष्टीला. त्याच्यामुळे आता ह्या इकडं ना आदरवाडी येते. ह्या समोर दिसतं का हा डोंगर, इथनं आदरवाडी आहे पलीकडे. तर इथनं जवळजवळ 22 किलोमीटर अंतर पायी चालायचं. 22 किलोमीटर जायचं इथनं पायाने. तर वाटेत जंगल आहे, साप, अजून रानमेवा मिळतो खायला, जांभूळ, बोर असं खूप खायला असतं मध्ये. आणि हा ओढा आहे. हा नदी सारखा दिसतोय पण हा ओढा आहे, इथं पाण्याचा ओढा आहे. जसं काळ्यांचा ओढा. हा बस, काळ्यांचा ओढा, वाघुळीत काळ्यांचा ओढा, तामिनीत कोकऱ्यांचा ओढा. ठीक आहे, चल. इकडे आपण माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. इकडे पाणी पण, इकडे मासे बी पुढे मासे पुढे एवढे मोठे मोठे. ऐका ना, मासे पण येईल. आता पण तळात बघ ना, ते चला, टूर्स अँड ट्रॅव्हल्स आजच्या ब्लॉग मध्ये गायडन्स केलाय काका. डायरेक्ट भाताच्या शेतीत आणलंय. भात नका लावायला लावू, आहे ना लोक. अरे पण हे तुम्हाला पाहायला नाही भेटणार. हे आता माहिती म्हणून आलोय आपण इथं. कोणा लोकांना माहिती, कोणच नाही आलं इथं. मला मग धन्यवाद ना, आपण हे सिगरेट लोकेशन रिव्हील करायला बद्दल. काय हिरवं हिरवं गार 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 झाले. आळूच्या वाड्या आपल्या इकडं खायला नाही भेटत, बघायला नाही भेटत लोकांना. तर असे आलेले. अरे चला चल बाबा, कोंबड बघ, पण पाणीच नाही. कोंबड आता इथं दिसते, संध्याकाळी प्लेट मध्ये दिसते. हा काय झालं? गाडी फोनवर नाही हो, जांभळ संपली. हे छोटे ऍडव्हान्स झाड. कोण आहे आपली? हा? मामा आहे. मामा काय करतो? काय झालं, घेतोय घ्यायची. असंच देतोय आपल्याला, काय विषय नाही ना बा. आपण ते वन पुस्तक आहे आपली वेळ आहे. नंतर काय आज फणस हाईस्ट. फिरव फिरव फिरव. हा निघते निघते. हा फिरव फिरव फिरव. आता पिकलेलं कच्चं त्याला काय करता आता. निघते निघते, तुटते ते हळूहळू. तिथं कोण जाणार ते. हा बघ निघत आलं, जरा हळू वर खाली. काकाने काढलं शेवटी फणस. चल घेऊन जा चलो.